नमस्कार. मी तुमची शुभचिंतक मनीषा. तर आयुष्यामध्ये काही गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम या विश्वाचा, या ब्रह्मांडाचा आहे धन्यवाद देणे. प्रत्येक एक त्या गोष्टीला, ती निर्जीव असू देत, सजीव असू देत, प्रत्येक एक त्या गोष्टीला धन्यवाद देणे. पूर्वीचे काळी लोक सूर्याला अर्घ्य द्यायचे, आताही देतात, म्हणजे पूर्वीच्या काळीच नाही. ते एक प्रकारचं काय होतं, ग्रॅटिट्यूड होतं सूर्यासाठी. तसेच बाकीचे 5 तत्व, अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी, यांना पण आपण सतत ग्रॅटिट्यूड दिलं पाहिजे, थँक्यू म्हटलं पाहिजे. का तर हे 5 तत्व आपल्या बॉडीमध्ये पण स्थित आहेत. आपण या सृष्टीचा एक अंश आहोत. त्याच्यामुळे आपण जेव्हा जेव्हा या बाहेरील गोष्टींना थँक्यू म्हणू, ते थँक्यू आपल्या शरीरातील त्या 5 तत्वांना पण जात आहे. आणि थँक्यू ही एक ऊर्जा आहे. ती जेव्हा जेव्हा तुम्ही प्रक्षेपित करता, तेव्हा तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्ह होता. थँक्यू म्हणणे म्हणजे काय, तर माझ्याकडे जे आहे त्या गोष्टीसाठी मी ग्रेटफुल आहे. मला ती मिळालेली आहे, त्यासाठी मी खूप थँकफुल आहे. त्याच्याने काय होतं की तुम्ही गोष्टी आकर्षित करता. फॉर एक्झाम्पल, म्हणजेच काय की तुम्ही प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा थँक्यू म्हणाल, तेव्हा तेव्हा काही ना काही ब्लेसिंग दुसऱ्यांना देत आहे. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. म्हणजे काय, तुम्ही जे लाईक करता, तुम्हाला जे आवडतं, ते तुम्ही अट्रॅक्ट करता. आता तुम्हाला सुंदरसं घर कोणीतरी बांधत आहे, तुमच्या रिलेटिव्ह मधला समजून घ्या, तर त्याची प्रगती पाहून तुम्हाला आनंद झाला पाहिजे, ते तुम्ही अट्रॅक्ट करा. त्याची प्रगती पाहून जर तुम्ही स्वतःला कम्पेअर करत असाल, स्वतःला कमी लेखत असाल, तर तुम्ही तेच अट्रॅक्ट करणार. मी हे जे सांगते आहे ना, ह्याच्यामधला अर्थ समजून घ्या. सतत दुसऱ्यांना ब्लेसिंग द्यायची. याचं हे चांगलं झालंय ना, मला खूप आनंद झाला. धन्यवाद ब्रह्मांडा, धन्यवाद ईश्वरा, की याची इच्छा कंप्लीट झाली. तुम्ही जेव्हा ही ब्लेसिंग समोरच्याला देता, ती ब्लेसिंग तुमच्याकडे बुमरँग सारखी परत येते. पैसे खर्च करताना देखील जेव्हा तुम्ही पैसे खर्च करणार, तेव्हा काय म्हणायचं, थँक्यू म्हणायचं. जाताना त्या पैशाला थँक्यू म्हणायचं, त्याच्याकडे जा, त्याच्या आयुष्यात भरभराट कर आणि परत माझ्याकडे समृद्धी घेऊन ये. या फिलिंगने तुमचे पैसे खर्च झाले पाहिजे. आणि प्रत्येक एक स्मॉल अँड बिग, छोट्या मोठ्या मनीला तुम्ही ग्रॅटिट्यूड दिलं पाहिजे. 1 रुपयाचा कॉईन दिसला की तो सरकून नाही द्यायचा, कारण मनी पण ही एक ऊर्जा आहे. आता हे सगळंच ऊर्जेनेच बनलं आहे. मी म्हणा, तुम्ही म्हणा, हे सगळे पृथ्वी म्हणा. म्हणजे ही जी बॉटल पण आहे ना, ही जरी निर्जीव आहे, तरी पण तुम्ही याला जर निगेटिव्ह वाक्य बोलले तर ह्याच्यावर पण परिणाम होतो, आणि तेच पॉझिटिव्ह वाक्य जर बोलले तर ह्याच्यावर चांगला परिणाम होतो. हे निर्जीव वस्तूंसोबत होते, तर तुम्ही विचार करा की तुम्ही जर सजीव वस्तूंवर चांगल्या गोष्टीचा इम्पॅक्ट किती होत असेल. त्याच्यामुळे काही करताना, विचार करताना, बोलताना देखील आपल्या शब्दांना देखील ऊर्जा आहे. आपण काय रिपीट करतो दिवसभरात, आपण किती गोष्टी चांगल्या रिपीट करतो आणि किती गोष्टी वाईट रिपीट करतो, किती आपण दुसऱ्यांना वाईट चिंततो, तरी काय होते माहिती आहे का, आपली एनर्जी डाऊन होते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला समोरच्याचा राग आलेला आहे, ओके, आपण त्याला काहीतरी बरडत आहे. तुम्ही हा विचार केला का, कधी राग आपल्याला त्याचा आलेला असतो, आपण बोलत त्याला असतो, पण त्याच्यानंतर
त्याच्यानंतर तर आपण नॉर्मल व्हायला पाहिजे. पण आपली एनर्जी वेगळीच होते, निगेटिव्ह, नकारात्मक, डीप डाऊन आपण लो होतो. कारण आपण जे शब्द उच्चारले रागारागात ती ऊर्जा आपल्याकडे ऍब्झॉर्ब होते ना. समोरच्याला फरक पडतोय नाही पडतोय मला नाही माहित, कारण तो त्याच्यावर डिपेंड आहे. आपण त्याला जर काही म्हणत असू पण त्याने जर घेतलंच नाही ते, तो इकडून सोडत आहे तर त्याच्यावर काही इम्पॅक्ट होणार नाही, पण तो इम्पॅक्ट तुमच्यावर होतो. म्हणून का म्हणतात की विचार करण्याआधी विचार करायचा, राग व्यक्त करण्याआधी थोडा वेळ थांबा, त्याच्यासाठीच म्हणतात. तुमच्या रागाचा परिणाम हा तुमच्या स्वतःच्या शरीरावर होतो आणि राग ही भावना शरीरामध्ये स्टोअर झाली तर शारीरिक व्याध्या उत्पन्न होतात. त्याच्यामुळे पारा हाय न्यायच्या आधी मी हा पारा हाय नेल्यानंतर माझ्यावर काय परिणाम होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. राग हा सर्वांनाच येत असतो, पण राग केल्यानंतर आदळआपट केल्यानंतर परिस्थिती सुधारत नाही. मला दाखवा तुम्ही की एखाद्या भांडणात अतिशय शिगेला राग आलेला आहे आणि ते भांडण सुटलं, असं झालंय कुठे? कारण शांतता आणि प्रेमाची शक्ती इतकी जबरदस्त आहे. तुम्ही प्रेमाने लहानशा मुलाला बघा ना, तुम्ही 2-3 वर्षाचा मुलगा असतो, त्याला प्रेमाने सांगितलं ना तो तुमचं ऐकणार, पण तुमची पेशन्स लेवल पाहिजे बरं का तेवढी. प्रत्येक वेळी त्याच्याशी प्रेमाने बोलायची. आणि तेच तुम्ही त्याला रागाने सांगा, त्याला काय म्हणजे कळत असेल तेव्हा राग, आनंद, पण तरीही त्याचं रिॲक्शन बघा. तुम्ही प्रेमाने सांगा आणि रागाने सांगा, दोन्ही रिॲक्शन बघा. कारण त्याला काही कळत जरी नसलं ना तरी त्याला ऊर्जा कळते. तुम्ही जे प्रक्षेपित करत आहात तुमच्या विचारांनी, ती ऊर्जा त्याला कळते, म्हणून तो तसा रिस्पॉन्ड करतो. एखाद्या वेळेस ही ट्रिक आजमावून बघा. खूप काहीतरी असा वाद झालेला आहे शिगेला आणि त्याच्यावर तुम्ही रिॲक्शन न देता रिस्पॉन्ड करून बघा, रिझल्ट तुम्हालाच कळेल. आणि ही सवय बनवा की सतत मला रिॲक्शन द्यायची, रिॲक्शन द्या केव्हा काहीतरी फरक पडत असेल तर. पण ते रिॲक्शन देऊनही परिस्थिती तशीच राहत असेल, उलट जास्त चिघळत असेल तर रिॲक्शन देण्यात पॉईंट नाही आहे हे तुम्हाला कळायला हवं. तुम्ही तिथे थांबायला हवं. तुम्ही रिस्पॉन्ड द्यायला शिका. बघा काय जादू होते. आणि दिवसभर प्रत्येक एक व्यक्ती, प्रत्येक एक वस्तू, प्रत्येक एक युजफुल असलेली गोष्ट, तो साधा पेन जरी असेल तरीही काम करण्यापूर्वी त्या पेनला धन्यवाद द्या, कारण तो तुमच्यासाठी लिहिणार आहे. सर्वात प्रथम तर आपण आपल्या होल बॉडीचे दररोज ग्रॅटिट्यूड द्यायला पाहिजे. कितीतरी वर्ष झाले न कुरबुरता ती आपल्या सोबत आहे. आपलं हार्ट धडधड करत आहे, आपला श्वास चालू आहे आणि सतत आपण निगेटिव्ह झोनमध्ये असतो. हे नाही ते नाही, अरे ही संपत्ती आहे ना एवढी, सर सलामत तो पगडी 50 अशी म्हण आहे. ह्याच्यासमोर सगळे मिथ्या आहे. तुम्ही खूप आहे, तुमच्याकडे पैसे आहे, सगळं आहे, पण तुम्ही त्या शरीराने काही अनुभवच घेत नाहीये, त्याला काही अर्थ आहे का? म्हणून सर्वात पहिली प्रायोरिटी हेल्थ आणि आपल्याकडे असलेला वेळ, याची तुम्ही कदर करा. बाकीच्या गोष्टी आपोआप येतील. आता हेल्थ म्हणजे नुसतं शारीरिक हेल्थ नाही, मनाची पण काळजी घ्या. मी त्या मनामध्ये कुठल्या भावना कोंबतोय रोज, त्याची खरंच गरज आहे का? मला सांगा, एखादी परिस्थितीत आपण खूप विचार करतो, म्हणजे परिस्थिती छोटीशी असते
आता ते माझ्यासोबत घडलं असेल तर तुमच्याकडे माझ्याकडे फार दृष्टिकोन नॉर्मल वाटेल तुम्हाला. पण जेव्हा स्वतःवर येते तेव्हा तुम्हाला वाटते की नाही कुठे. पण परिस्थिती तेवढी वाईट नसते जेवढी आपण ती विचारांनी बनवतो. पण इतका विचार विचार हे असं झालं असतं, ते तसं झालं असतं, हे असं त्याच्यामुळे झालं. स्टॉप. तेव्हा जेव्हा केव्हा असं होईल ना, तेव्हा मनाला एक सूचना द्या, शांत हो. त्याला एक प्रश्न विचारा, खरंच इतका विचार करण्याची गरज आहे का? तुमची गोष्ट महत्त्वाची असेल तर व्यक्तीला सोडून द्या. व्यक्ती महत्त्वाची असेल तर गोष्टीला सोडून द्या. सिंपल साधा फंडा. या फंड्यावर जीवन जगा. कारण परिस्थिती बदलते. आजचा दिवस चालला जातो, दुसरा दिवस येतो, पण रात्रीही तुम्ही त्याच विचारात झोपल्या, आता दुसरा दिवस पण तसाच उगवतो. म्हणून रात्री झोपताना प्रत्येक एक गोष्टीला जी माझ्याकडून अनकॉन्शियसली घडलेली आहे ती गोष्ट मी आत्ता सोडून देत आहे, डिसॉल्व करत आहे माझ्या मनातून. मला याच्यावर विचारच करायचा नाही, ही गोष्ट माझ्यासाठी योग्य नाही आहे, मी ही माझ्या मनातून डिलीट करत आहे. हे असं बोलून स्वतःला डिअर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू सो मच असं रोज रात्री झोपताना बोला आणि झोपी जा. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल की तुम्ही शांतपणे झोपता आहात आणि सकाळी अगदी आनंदाने उठता आहात. रात्री झोपताना दिवसभरात घडलेल्या चांगल्या असो किंवा वाईट त्याला धन्यवाद द्या. चांगल्याला धन्यवाद दिलं तर चांगलं परत वळते आणि वाईटाला धन्यवाद दिलं तर ते परत आपल्याकडे येत नाही. ठीक आहे ना, झाली चूक, माझ्याच्याने झाली, समज झाली, त्यालाही माफ करतो, मी स्वतःलाही माफ करतो. इट्स ऑल राईट. जीवन आहे आणि जीवन सरळ नसतं. आणि मला म्हणजे हे सांगायचं की जीवनात सगळंच गुडी गुडी असलं तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. जीवन हे असंच पाहिजे. असं झालं ना तर डायरेक्ट पण ते असं जर चालतंय ना, ठीक आहे. काहीतरी हवं ना करायला जीवनात. स्मूथली चाललंय आपलं. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. गॉड ब्लेस यू ऑल.